Welcome students in HM College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study seed production of jawar. Now today's lecture we are going to learn next point is sowing season and time. Sowing season and time. Seed production technology. Under the next point is sowing season and time. So next is in Maharashtra generally crop is sown in Kharif season and time of sowing is from 4th week of June or 1st week of July. If crop is taken in Rabi season, the time of sowing may be mid September. म्हणजे सीजन अँड सोईंग याचा टाइम किती आहे तर लास्ट वीक ऑफ जून और फर्स्ट वीक ऑफ जुलै. आणि रब्बी सीझन मध्ये हा झाला खरीप सीझनचा. रब्बी सीझन मध्ये कोणता सीझन आहे तर त्याचा मिड सप्टेंबर काय केलं जातं तर त्याला सोईंग केलं जातं. जे सीड्स असतील ते काय केले जातात तर त्यावेळी खरीप सीझन और रब्बी सीझन म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर या दोन सीझननी काय होतात तर सोईंग टाइम असतात. कोणतंही सीड खरीप सीझन असेल किंवा रब्बी सीझन असेल तर खरीपमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय केलं जातं सीड सो केले जातात. आणि रब्बी सीझनमध्ये काय केलं जातं तर सप्टेंबरच्या मिड सप्टेंबरला काय केले जातात तर सीड सो केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे सोर्स ऑफ सीड. Source of seed. Obtain nucleus breeder seed from source approved by the seed certification agency. Next, sowing method. Sowing method. Maintenance of line A consists of sowing of two parents, the female parent and male parent. म्हणजे आता जेव्हा आपण काय करणार सोईंग मेथड जेव्हा लँड प्रिपेअर केलेली असेल आणि सीड सो करणार असेल त्यावेळेस काय केलं जातं तर मेल पॅरेंट और फिमेल पॅरेंट जे आहे काय केले जातात तर आर सोन इन द प्रपोर्शन ॲज 4:2. 4:2 या प्रपोर्शन मध्ये काय केलं जातात तर ते सो केले जातात. नेक्स्ट 4 to 6 ब्रॉडर रोज ऑफ मेल पॅरेंट अँड सोन ऑल अराउंड फील्ड. म्हणजे जेव्हा जे तुम्ही फील्ड सिलेक्ट कराल त्याच्या पूर्ण फील्डच्या त्या बाजूने काय केलं जातं तर मेल पॅरेंट जो आहे तो काय केला जातो सो केला जातो. नेक्स्ट द ब्रॉडर रोज शुड बी अ डिस्टिंक्टली सेपरेटेड फ्रॉम क्रॉसिंग ब्लॉक बाय ॲट लिस्ट 1 meter. Next, spacing. Next point is spacing. So spacing is row to row spacing should be 75 centimeter and plant to plant is 7.5 centimeter. म्हणजे रो टू रो स्पेसिंग किती आहे तर 75 सेंटीमीटर आणि प्लांट टू प्लांट किती आहे 7.5 सेंटीमीटर. एवढं काय आहे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे. आणि जेव्हा रो टू रो डिस्टन्स येतो तो किती येतो तर 75 सेंटीमीटर. नेक्स्ट सीड रेट फिमेल पॅरेंट इज 8 किलोग्राम पर हेक्टर अँड मेल पॅरेंट 4 किलोग्राम पर हेक्टर. म्हणजे सीड रेट जो आहे मेल पॅरेंटसाठी किती आहे बघा तर 4 किलोग्राम पर हेक्टर आहे आणि फिमेल
पॅरेंटसाठी जो आहे सीड रेट तो कसा आहे तर 8 किलोग्राम पर हेक्टर. नेक्स्ट रैगुइन. व्हॉट इज रैगुइन तर म्हणजे ॲग्रिकल्चरलमध्ये जेव्हा त्या फील्डमधलं जे अदर प्लांट्स असतात ते रिमूव्ह केले जातात तर त्यालाच काय म्हटलं जातं रैगुइंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा फॉलोइंग प्रिकॉशन शुड बी टेकन व्हाईल रैगुइंग. फर्स्ट स्टार्ट रैगुइंग बिफोर ऑफ टाइप्स व्हॉलेंटियर्स अँड पोलन शेडर्स इज फिमेल रोज स्टार्ट शेडिंग पोलन्स. म्हणजे जे व्हॉलेंटियर्स आहेत स्वप्रेरित जे प्लांट्स असतील ते काय केले जातात तर रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट ऑल रेग्युस इनव्हेरिएबली बी पुल्ड आउट टू प्रिव्हेंट रीग्रोथ. ऑल आउट क्रॉसेस शुड बी रिमूव्ड ॲज दे सून ॲज ॲपियर. म्हणजे जे क्रॉसेस झालेले असतील ज्या प्लांटमध्ये ते काय केले जातात ऑल प्लांट्स आर रिमूव्ड. नेक्स्ट द प्लांट्स विच आउट ऑफ प्लेस प्लांट इन बिटवीन द रोज male plant in female rows and also female plant in male rows should be removed. म्हणजे जे तुम्ही क्रॉप घेतलं असेल फक्त वीड्सच रेगिंगमध्ये काय केले जातात तर काढून टाकले जात नाहीत. तर बाकीचे जे तुम्ही जे क्रॉप घेतलेलं असेल आता जवाचं क्रॉप घेतलेलं असेल तर मेल प्लांट जे असेल ते फिमेल प्लांटच्या रोमध्ये असेल किंवा फिमेल प्लांट मेल प्लांटच्या रोमध्ये असेल तर ते काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. नेक्स्ट प्रॉपर अटेन्शन शुड बी गिव्ह अ फ्लावरिंग टाईम. म्हणजे प्रॉपर अटेन्शन कशा बाबतीत ठेवलं जातं तर गिवन ॲट अ फ्लावरिंग टाईम. त्यांच्या फ्लावरिंग टाईमच्या वेळेस त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं जातं. नेक्स्ट द रैगिंग शुड बी डन एव्हरी डे टू रिमूव्ह पोलन शेडिंग टाइप्स इन द सीड रोज. नेक्स्ट प्लांट ऑफ अदर जवार व्हरायटीज अँड जॉन्सन ग्रास सुदान ग्रास शुड बी रिमूव्ड विदिन आयसोलेशन डिस्टन्स. म्हणजे जेव्हा आपण आयसोलेट करणार असतो क्रॉप जेव्हा घेतलेला आहे आता जे जवारचं असेल दुसरं आहे जॉन्सन ग्रास असेल सुदान ग्रास असेल ते काय केलं जातं तर आयडेंटिफाय केलं जातं आणि नंतर काय केलं जातं तर ते रिमूव्ह करून टाकलं जातं. नेक्स्ट द डिसीज्ड हेड्स अफेक्टेड बाय स्मट रिमूव्ड. आणि ज्या हेड्स असतील रैगिंग मीन्स काय तर वीड्स तर येतातच त्याच्यामध्ये वीड्स आपण काढून टाकतोच पण काय केलं जातं जे प्लांट्स असतील जे तुम्ही घेतलेलं क्रॉप असेल त्याच्यामधलं मेल फिमेल पॅरेंट प्लांट असेल त्याच्यामधलं मेल पॅरेंट प्लांट जर फिमेल पॅरेंट प्लांटच्या रोमध्ये असेल तर तेही काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. नेक्स्ट डिसीज्ड हेड अफेक्टेड बाय स्मट शुड बी रिमूव्ड. स्मटनी डिसीज हा स्मट हा काय आहे तर डिसीज आहे आणि त्यांनी जर एखादं अफेक्टेड प्लांट असेल तर ते काय केले जातात जे इयर्स असतात किंवा हेड्स असतात ते काय केले जातात. आता समजा हे जर प्लांट आहे आणि त्याचं हे जे हेड आहे ते काय केलेलं आहे स्मटनी डिसीज अफेक्ट झालेलं आहे तर ते काय केलं जातं रिमूव्ह करून टाकलं जातं. ते प्लांट काय केलं जातं रिमूव्ह करून टाकलं जातं. इट्स कॉल्ड ॲज अ रैगिंग. नेक्स्ट रैगिंग शुड ऑल्सो बी डन थ्रूली बिफोर हार्वेस्टिंग अँड आफ्टर द सीड हॅज मॅच्युअर्ड स्टेज अँड ट्रू प्लांट अँड सीड कॅरेक्टर ॲपियर. हे रैगिंग कधी केलं जातं तर जेव्हा आपण हार्वेस्ट करणार आहे त्याच्या आधी काय केलं जातं तर हे रैगिंग केलं जातं. नेक्स्ट फर्टिलायझर्स. नेक्स्ट पॉइंट इज फर्टिलायझर्स. बघा त्याच्यामध्ये तर रेनफेड एरिया असेल दुसरा आहे इरिगेटेड एरिया. आता रेनफेड म्हणजे पावसाळी जो एरिया आहे तो आणि इरिगेटेड जो असेल म्हणजे आपण ज्याला पाणी देतो तिथं कमी प्रमाणात थोडक्यात पाणी असतं तेच काय आहे तर इरिगेटेड एरिया जो आहे तर त्याच्यामध्ये बघा फर्टिलायझर्स रेनफेड एरियामध्ये फर्स्ट डोस अँड सेकंड डोस. रेनफेड एरिया त्याच्यामध्ये फर्स्ट डोस नायट्रोजन अँड फॉस्फरस
are added each at 40 kg per hectare and potash is recommended at the rate of 35 kg per hectare at the time of sowing. म्हणजे पोटॅश जे आहे ते रेकमेंड केलेलं आहे ते किती यूज करायचं आहे तर 35 किलोग्राम पर हेक्टर एवढं काय करायचं आहे पोटॅश यूज करायचं आहे. नेक्स्ट जे आहे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे किती आहे तर 40 किलोग्राम नायट्रोजन अँड फॉस्फरस हे किती आहे 40 किलोग्राम पर हेक्टर एवढं काय केलं जातं फर्स्ट डोसमध्ये यूज केलं जातं. सेकंड डोस जो आहे तो बघा नायट्रोजन ॲडेड ॲट द रेट ऑफ 40 to 60 किलोग्राम पर हेक्टर अबाउट 30 days आफ्टर सोईंग. म्हणजे सेकंड डोस जो आहे तुम्ही काय करणार जेव्हा सोईंग केल्यानंतर सीड सो केल्यानंतर त्याच्या 30 दिवसानंतर काय करणार आहे सेकंड डोस देणार आहे आणि तो किती असेल तर 40 ते 60 किलोग्राम पर हेक्टर. हा कशासाठी झाला तर रेनफेड एरियासाठी झालेला आहे. नेक्स्ट आहे इरिगेटेड एरिया. बघा इरिगेटेड एरियामध्ये फर्स्ट डोस आहे तो नायट्रोजन 60 किलोग्राम फॉस्फरस 50 किलोग्राम पर हेक्टर. नायट्रोजन किती आहे 60 किलोग्राम पर हेक्टर. फॉस्फरस जे आहे 50 किलोग्राम पर हेक्टर अँड the potash is recommended 40 kg per hectare is added at the sowing of the time. म्हणजे जेव्हा आपण सोईंग करणार आहे त्यावेळेस काय केलं जातं पोटॅश ॲड केलं जातं आणि ते किती करायचं आहे इरिगेटेड एरियामध्ये तर बघा 40 किलोग्राम पोटॅश जे आहे ते किती केलं जातं 40 किलोग्राम पर हेक्टर. नेक्स्ट सेकंड डोस बघा नायट्रोजन इज ॲडेड 60 to 70 किलोग्राम पर हेक्टर अँड अबाउट 30 days आफ्टर सोईंग. जसं रेनफेड क्रॉपसाठी केलं होतं रेनफेड एरियासाठी केलं होतं सोईंग केल्यानंतर 30 दिवसानंतर काय केलं जातं तर हे जे फर्टिलायझर्स आहेत ते काय केले जातात दिले जातात. नेक्स्ट पॉइंट इज इरिगेशन. इरिगेशन बघा इन खरीफ सीजन फर्स्ट इरिगेशन इज गिवन ॲज अ प्री सोईंग इरिगेशन अँड इन द केस ऑफ लॉंग ड्राय स्पेल 1 or 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आर गिवन ॲज रिक्वायर्ड इफ ग्रोन इज रब्बी सीजन 4 to 5 इरिगेशन्स आर गिवन ॲट interval of 10 to 15 days. The critical stages of jawar growth for irrigations are seedlings, grand growth stage, flag stage, flowering and grain development. म्हणजे जेव्हा रब्बी सीझन मध्ये आपण काय करतोय क्रॉप घेतोय तेव्हा काय केलं जातं किती वेळा दिलं जातं 4 to 5 इरिगेशन्स आर गिवन ऑफ इंटरवल ऑफ 10 to 15 म्हणजे 10 ते 15 दिवसाच्या आतमध्येच काय केलं जातं तर 4 ते 5 वेळा त्याला पाणी दिलं जातं. तसंच खरीप सीझनमध्ये काय आहे जेव्हा प्री सोईंग आपण सोईंग करायच्या आधी काय केलं जातं तर तिथे एकदा त्याला काय दिलं जातं तर वॉटर सप्लाय तिथे केला जातो. मग जेव्हा ग्रोथ इज इरिगेशन्स आर म्हणजे कधी कधी दिलं जातं बघा त्याच्यामध्ये सीडलिंग्स असेल. फर्स्ट आहे सीडलिंग. सेकंड grand growth stage. Grand growth stage. Next flag leaf stage. Flag leaf stage.
Fourth, flowering. And fifth, grain development. Fifth is grain development. काय केलं जातं तर ज्वारीच्या या वेळेस काय केलं जातं तर मोस्टली त्याला इरिगेशन केलं जातं, पाणी दिली जातं. नेक्स्ट, इंटर कल्टिवेशन. नेक्स्ट पॉइंट इज इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन. The weed infestation is more during of period 10 to 35 days after sowing, about 2 to 3 hoeings and hand weeding in between them are given to control weed. म्हणजे जेव्हा तुम्ही सीड सो करणार आहे त्याच्या एक 15 ते 35 दिवसानंतर काय होतं त्याच्यामध्ये वीड्स यायला सुरुवात होतात. मग ते वीड्स काय केले जातात तर एकतर हँड रिमूव्ह केले जातात, हँड विडिंग केलं जातं किंवा होईंग केलं जातं आणि ते वीड्स आहेत ते रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट, दीज ऑपरेशन्स आर ऑल्सो हेल्पफुल ऑफ लूजनिंग द सॉइल अँड इम्प्रूव्ह सॉइल एरिएशन. आणि यामुळे काय होतं तर सॉइल जे आहे एरिएशन त्याच्यामधलं काय होतं तर इम्प्रूव्ह होतं. नेक्स्ट, द इंटरकल्चर ऑपरेशन शुड नॉट बी मोर दॅन 4 to 5 सेंटीमीटर डीप. Pre-emergence spraying of atrazine 0.5 kilogram active ingredient per hectare of propazine at 1 kilogram chemical in 1000 liter of water can also be applied for controlling weeds. म्हणजे जे प्रोपेझाईन और ॲट्राझाईन जे आहे ते काय केलं जातं तर वॉटरमध्ये 1000 लिटर म्हणजे 1000 लिटर पाण्यामध्ये काय केलं जातं मिक्स केलं जातं आणि ते काय केलं जातं तर शेतामध्ये दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं तर वीडवरती कंट्रोल राहतो. नेक्स्ट पॉइंट इज प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन बघा, इट इज द सेम ऑफ गिवन सर्टिफाइड सीड प्रोडक्शन. म्हणजे सर्टिफाइड सीड प्रोडक्शन सारखंच काय आहे तर प्लांट प्रोटेक्शन आहे. नेक्स्ट, हार्वेस्टिंग. मेल रोज आर युजली हार्वेस्टेड फर्स्ट अँड इट्स प्रोड्यूस इट केप्ट सेपरेट टू अवॉइड मिक्सचर ऑफ लॅटर स्टेजेस. म्हणजे जे मेल पॅरेंट प्लांट जे असतील ते आपण काय केलेलं आहे मेल पॅरेंट प्लांट आणि फिमेल पॅरेंट प्लांट एकाच फील्डमध्ये काय केलेलं आहे तर ग्रो केलेलं आहे. त्याच्यामधलं हार्वेस्टिंगच्या वेळेस काय केलं जातं मेल पॅरेंट प्लांट जे आहे ते आधी काय केले जातात हार्वेस्ट केले जातात. नेक्स्ट, द फिमेल रोज आर हार्वेस्टेड वेन फुल्ली राईप. आणि फिमेल पॅरेंट जे आहेत ते काय केले जातात जेव्हा फुल्ली राईप होतात ते जे सीड्स आहेत फुल्ली राईपन होतात तेव्हा काय केले जातात तर हार्वेस्ट केले जातात. वेन फुल्ली राईप द हार्वेस्टेड हेड शुड बी सॉर्टेड आउट रिमूव्ह डिसीज्ड अनडिझायरेबल हेड्स. आणि त्याच्यामध्ये असणारे जे डिसीज्ड हेड्स असतील जी आपण काय म्हणतो ज्वारीची जी कणसं असतात आपण काय म्हणणार आपल्या भाषेत तर ज्वारीची कणसं ती काय होतात तर काय केले जातात ती जे डिसीज्ड असतील स्मट डिसीज म्हणजे ब्लॅक पावडरी मास त्याच्यामध्ये जर तयार झाला असेल त्या हेडमध्ये तर काय केलं जातं तर ते रिमूव्ह करून टाकलं जातं. हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण जेव्हा हार्वेस्ट करत असू तेव्हा जर आपल्याला दिसलं हे काय आहे डिसीज्ड किंवा अफेक्टेड प्लांट आहे तर ते काय केलं जातं रिमूव्ह करून टाकलं जातं. नेक्स्ट, द हेड्स आर ड्रायड फॉर अ वीक बिफोर थ्रेशिंग. द हेड्स ड्रायड फॉर अ वीक बिफोर थ्रेशिंग. म्हणजे जेव्हा आपण थ्रेश करणार आहे थ्रेशिंग यार्डमध्ये टाकून काय करणार आहे ते जे ग्रेन्स आहेत ते सेपरेट करणार आहे त्याच्या आधी काय केलं जातं एक आठवडा ते कट करून काय केले जातात तर ड्राय केले जातात. नेक्स्ट, थ्रेशिंग कॅन बी डन बाय थ्रेशर्स. आणि थ्रेशिंग कशामध्ये काय केलं जातं थ्रेशर्समध्ये डन केलं जातं. सीड शुड बी ड्रायड टू 10% मॉइश्चर कंटेंट बिफोर स्टोरेज. म्हणजे स्टोर करायच्या आधी त्याच्यामध्ये 10% काय झालं पाहिजे तर मॉइश्चर असलं पाहिजे. हे झालं हार्वेस्टिंग.
Next point is maintenance of restorer line. Maintenance of restorer line. लाइन आर, रिस्टोरर लाइन कोणती होती तर लाइन आर. नेक्स्ट बघा, द सीड रिस्टोरर लाइन इज प्रोड्यूस्ड इज अन आयसोलेटेड फील्ड. द कल्चर प्रॅक्टिसेस आर एज फॉलोज. प्रिपरेशन ऑफ लँड, सोइंग सीजन अँड टाइम, fertilizers, irrigations and interculture operations are same as in the case of maintenance of line A. म्हणजे जे आता आपण बघितलं, सोइंग सीजन टाइम असेल, लँड प्रिपरेशन असेल, फर्टिलायझर्स असतील, ते काय केले जातात, सेम कशाशी निगडित आहेत तर लाइन ए शी निगडित आहेत. नेक्स्ट, मेथड ऑफ सोइंग. मेथड ऑफ सोइंग. The crop is sown in rows. The depth of sowing should be 3 to 4 centimeter. म्हणजे जे सीड आपण सो करणार आहे त्यांच्या किती डीप सो करायचे तर 3 ते 4 सेंटीमीटर, 3 to 4 सेंटीमीटर. नेक्स्ट, स्पेसिंग असेल रो टू रो 45 सेंटीमीटर. स्पेसिंग जे आहे रो टू रो 45 सेंटीमीटर. नेक्स्ट, प्लांट टू प्लांट 15 सेंटीमीटर. प्लांट टू प्लांट 15 सेंटीमीटर. रो टू रो किती आहे स्पेसिंग 45 सेंटीमीटर and plant to plant 15 centimeter. Next, seed rate 12 to 15 kilogram per hectare. Next, plant protection. The information is same as given hybrid seed production. Rigging, root out of types. Volunteer plant before they begin and shed pollen. The plants usually should be pulled out of prevent regrowth. Out all other plants such as Johnson grass, forage plants and Sudan grass. The diseased plants is also removed from time to time as required. म्हणजे जे डिसीज्ड प्लांट्स असतील तो वेळच्या वेळी काय केले जातात तर ते रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट, हार्वेस्टिंग. द क्रॉप मस्ट बी फुल्ली मॅच्युअर्ड. कधी हार्वेस्ट केले जातात जेव्हा ते क्रॉप जे आहेत ते फुल्ली मॅच्युअर्ड झाल्यानंतर आपण काय करतो हार्वेस्ट करतो. तर हार्वेस्ट हेड शुड बी सॉर्टेड आउट ऑफ रिमूव्ह डिसीज्ड अँड अनडिझायरेबल हेड्स. म्हणजेच काय केलं जातं याच्यामध्ये पण तर जे डिसीज्ड प्लांट्स असतील जे हेड्स असतील ते काय केले जातात रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट, आउट ऑफ फ्रॉम रिमूव्ह डिसीज्ड अँड अनडिझायरेबल हेड्स फ्रॉम हीप द हेड्स अँड ड्राईड थ्रेशेड बाय थ्रेशर्स. सीड इज ड्राईड 10% मॉइश्चर कंटेंट बिफोर स्टोरेज. म्हणजे कशामध्ये थ्रेश केलं जातं तर थ्रेशिंग मशीनमध्ये काय केलं जातात तर हे थ्रेश केले जातात. हे झालं काय मेंटेनन्स ऑफ रिस्टोरर लाईन. म्हणजे बाकीचे जे पॉईंट्स आहेत त्याच्यामधले जे सोईंग सीझन टाइम फर्टिलायझर्स असतील ते सेम ॲज अ लाईन ए. नाउ नेक्स्ट लेक्चर वी कंटिन्यू. नेक्स्ट पॉइंट इज प्रोडक्शन ऑफ हायब्रिड जवार सीड. थँक यू.